जय हिंद जय महाराष्ट्र। परत आपले DN साबळे ठाणे। आज आपण ठाण्यात परत वाघबीळ एकदम वाघबीळ रोड गोरगंगा रोड टच वाघबीळलाच एक विजय गॅलेक्सी नावाचा कॉम्प्लेक्स आहे। मेट्रो स्टेशनपासून फक्त 3 मिनिटाच्या अंतरावरती हे घर असणार आहे। याचा कार्पेट एरिया 657 फूट आहे। ही लॉबी आहे ह्या फ्लॅटमध्ये। ह्या एका फ्लोअरवरती 6च घरं आहेत। लॉबी खूप मोठी आहे। आपण हा फ्लॅट ईस्ट वेस्ट असणार आहे, त्यामुळे हे घर पण खूप चांगलं आहे। आता हा त्याचा सगळ्यात सर्वप्रथम आला त्याचा हॉल। हा हॉल जो आहे तो ह्या पद्धतीचा आहे। हॉलची साईज जवळजवळ 20 फूट हा असा लांब आहे आणि रुंद जवळजवळ 13 फूट रुंद आहे। ह्या ठिकाणी डायनिंग स्पेस दिलेला आहे। इकडे ह्या साईडला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, पण स्टँडिंग बाल्कनी जरी दिली असेल तर गोदरेजचे इथे टावर येणार आहे, त्याच्यामुळे हा तुमचा नक्कीच व्ह्यू इथे राहणार नाहीये, कारण लोअर फ्लोअरचं घर आहे त्याच्यामुळे इथला व्ह्यू मिळणार नाहीये। जे सत्य आहे ते हेच आहे की आता सध्या तरी तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे, पण भविष्यात इकडला व्ह्यू तुमचा हा नक्कीच आहे। पण जर घरामध्ये जर तुम्ही लाईट वगैरे बघितली तर प्रॉपर लाईट वगैरे आहे। सुंदर घर आहे। फक्त ह्या सेकंड फ्लोअरला घर आहे, सॉरी 6व्या माळ्यावरती घर आहे। खाली त्यांची पोडियम पार्किंग वगैरे सगळ्या स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम सगळ्या ऑलरेडी दिलेले आहेत। याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की आपल्या मुलांबाळांना कव्हर्ड स्विमिंग पूल आहे, ओपन स्विमिंग पूल नाहीये। ओपन पार्किंग आहे, पोडियम पार्किंग अवेलेबल आहे, पण ह्या फ्लॅट सोबत ओपन पार्किंग आपल्याला नक्कीच मिळणार आहे। ह्या साईडला आपलं किचन आहे। किचन मध्ये पण ड्राय स्पेस दिलेला आहे। किचनची साईजही खूप मोठी आहे, छोटी नाही, मॉड्युलर किचन बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला गॅसची पाईपलाईन पण आलेली आहे। थोडंसं तुम्हाला येऊरचा फेसिंगचा व्ह्यू मिळेल, पण तो थोडासा कमी आहे। त्यानंतर आपण जेव्हा बाहेर येणार किचन मधनं, समोरच तुमचं कॉमन वॉशरूम बनवलेलं आहे। कॉमन वॉशरूमची साईजही बऱ्यापैकी मोठी आहे, चांगला स्पेस त्याच्यामध्ये पण अवेलेबल आहे। त्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो, बाहेरनंतर एक जो 2 मधला एक बेड आहे तो ह्या साईडला आहे। म्हणून बेडला जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर त्याचाही व्ह्यू सध्या तरी थोडासा ब्लॉक होईल, पण एका साईडला बघितलं तुम्हाला गोरगंगा रोड आणि येऊर हिल हे मात्र प्रॉपर दिसणारच आहे। म्हणजे हे इतकं जवळ आहे की अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावरतीच तुम्हाला हे घर असणार आहे गोरगंगा रोड पासून। त्यानंतर ह्या रूमची साईजही चांगली आहे, मोठी साईज आहे। जवळजवळ 2 4 2 6 8 2 10 फूट अधिक 10 फूट रुंद आणि लांब। ह्या साईडला वॉश बेसिन एक दिलेला आहे, किंवा तुम्ही इथे थोडं मंदिर किंवा काय तुम्हाला कव्हर जरी करायचं असेल तुम्ही करू शकता। त्यानंतर आपलं मास्टर बेडरूम ह्या साईडला आहे। मास्टर बेडरूमला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला इमिडिएटली त्यांचं खूप मोठं वॉशरूम मोठ्या पद्धतीचं बनवलेलं आहे। साईज याचीही मोठी आहे। जर त्यातनं बाहेर आल्यानंतर परत हे बेडरूम आहे, हे मोठं बेडरूम आहे। वॉर्डरोबचं ऑलरेडी इकडनं आपण काम केलेलं आहे। त्यानंतर ह्या साईडला जर गेलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला एक विंडो पण आहे, आणि त्याचं जे क्लब हाऊस आहे ते समोर तिथे तुम्हाला समोरच बनवलेलं आहे क्लब हाऊस। लोकेशन हे मेट्रो स्टेशन अगदी 3 किलोमीटरच्या 3च मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्यामुळं राहायच्या हिशोबाने यायला जायच्या हिशोबाने तुम्हाला बस, आता सध्या बस त्याच्यानंतर ई रिक्षा वगैरे, ऑटो रिक्षा, डायरेक्ट रिक्षा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। अगदी वाघबीळ नाक्यावरतीच हे घर आहे। आणि ज्यावेळेला आपण मास्टर बेडरूम मध्ये येतो त्यावेळेला मात्र ह्या घराचा व्ह्यू अप्रतिम आहे। बेडरूम मधनं मास्टर बेडरूम मधनं याचा व्ह्यू इतका सुंदर आहे की तुम्हाला प्रॉपरली येऊर दिसत आहे। सूर्य पण मला वाटतं तुम्हाला दिसायला पाहिजे, कारण सूर्य थोडासा क्रॉस आहे, पण प्रॉपर सूर्यदर्शन तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस होऊन या घरामध्ये प्रॉपर येत आहे। मला असं वाटते ज्या लोकांना थोडंसं बजेट ऍडजस्ट करायचं असेल तर साधारणतः हा फ्लॅट 1,07,00,000 रुपये कोटिंग अमाऊंट असणार आहे, पण त्यात निगोशिएबल आपण करणार आहोत। जर हा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा असेल, तुमच्या बजेटनुसार जर ऍडजस्ट करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा, आम्ही हा फ्लॅट दाखवून देऊ, चावी आमच्याकडेच आहे, आणि त्यानंतर निगोशिएशन चांगलं करून द्यायचा नक्कीच प्रयत्न करू। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।